सर्जरीमध्ये सुद्धा ममी मेकओव्हर सर्जरी म्हणजेच टमी टक सर्जरी, ब्रेस्ट ऑगमेंटेशन, ब्रेस्ट रिडक्शन अशा सर्जरीज आहेत. सर्जरीमध्ये प्लास्टिक सर्जरीमध्ये रायनोप्लास्टीसारख्या सर्जरीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल असतात. आता स्किन पार्ट बघायला गेला तर बऱ्याच स्त्रियांना किंवा पुरुषांना टॅनिंगचा त्रास असतो किंवा पिगमेंटेशन्स असतात. मग अशा वेळेला ते ट्रीटमेंटसाठी इकडं तिकडं न जाता तुम्ही निर्मितीला व्हिजिट करा. आपल्याकडं अत्याधुनिक सगळे इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा लेझर्स थेरपी अवेलेबल आहेत की तुमचा जो काही स्किनचा प्रॉब्लेम असतो तो आपण पूर्णपणे कमी करू शकतो. जसं टॅटू रिमूव्हल हे प्रोसिजर्स आहेत, त्याच्यासाठी ॲडव्हान्स मशिनरी आहे. त्याचबरोबर अनेकांना पिंपल आल्यानंतर जे काही स्कार्स असतात म्हणजेच खड्डे असतात त्याच्यासाठी ॲडव्हान्स मायक्रोनिडलिंग थेरपी आहे, त्याला आपण मॉर्फियस असं म्हणतो. यांनी बऱ्यापैकी तुम्हाला चांगला रिझल्ट मिळू शकतो. CO2 लेझर्स आहेत, हायड्राफेशियल, ऑक्सिफेशियल, अनेक असे मेडिफेशियलसुद्धा अवेलेबल आहेत. आणि मेन म्हणजे स्त्रियांमध्ये जो काही अनवॉन्टेड हेअर्स असतात त्याच्यासाठी सुद्धा लेझर हेअर रिमूव्हल ही ट्रीटमेंट आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि अगदी ही ट्रीटमेंट सगळ्या ट्रीटमेंट तुम्हाला खिशाला परवडणाऱ्यासारख्या असू शकतात. त्यामुळे नक्की तुम्ही निर्मिती कॉस्मॅटिक सर्जरी सेंटरला व्हिजिट करा आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो तुम्ही डॉक्टरांशी डिस्कस करून तो आपण सॉल्व्ह करू शकतो. अशाच काही स्किन किंवा हेअर रिलेटेड प्रॉब्लेमसाठी तुम्ही निर्मिती कॉस्मॅटिक सर्जरी सेंटरला सांगली आणि कोल्हापूरला व्हिजिट करू शकता किंवा जो काही कॅप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्याला तुम्ही कॉल करू शकता.